जयेश, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहू शकतायत अंडरआर्म क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे, सध्या तो इथे पोहोचते. जयेश, आपलं स्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. महत्त्वाचा सामना आहे अक्षता 11 वर्सेस टक्कापाडा असा हा चालू असलेला मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय, जिथे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः झुंजताना पाहायला भेटतील. एका बाजूला अक्षता 11 आहे तर दुसऱ्या बाजूला टक्कापाडा. ऑल द बेस्ट दोन संघासाठी. पहिला बॉल उडवलाय समोरच्या दिशेने आणि पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन गॉन. एक बिग विकेट. इथे मात्र खेळाडू अजय पवार बॅक टू डगआउट. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं. थँक्यू. पहिल्या बॉलवरती अजय पवार नावाचं एक मोठं वादळ सध्या मैदानाच्या बाहेर येताना पाहायला भेटतंय. ज्या खेळाडूवरती नजर होती, ज्या खेळाडूंकडून अपेक्षा होती, तोच खेळाडू सध्या मैदानाच्या बाहेर येताना पाहायला भेटतोय. न्यू बॅट्समॅन सध्या मैदानाच्या आत दिशेने सध्या वाटचाल करत असताना एका बाजूला वैभव आहे, जर्सी क्रमांक 4 परिधान केलेला खेळाडू, ज्याच्यावरती सर्वात जास्त नजर आहेत. कारण की मागच्या 2 मॅचमध्ये सर्वाधिक चांगली बॅटिंग कोणी केली असेल तर ती वैभवच्या आपण माध्यमातून पाहिलंय. वैभव या मॅचमध्ये कुठल्या प्रकारे बरसतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखं असेल. आगाशी प्रीमियर लीग APL सीझन पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव इथे कंप्लीट. डायरेक्ट हिट आहे, मात्र पोहोचलाय क्रीज मध्ये, सुखरूप पोहोचतोय. डायरेक्ट हिट तर होता, अपेक्षा होती तिथे खेळाडू बाद होईल, मात्र तसं काही घडत नाही. इथे आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट करत असताना 2 बॉलमध्ये रन आहेत. एक विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहत आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आगाशी प्रीमियर लीग ठेवण्याचा एक मूल आपण उद्देश पाहिला तर सकाळच्या सत्रामध्ये अजय यांच्याशी आम्ही ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी सांगितलं एकी होण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट आगाशी गावातून एखादा संघ आपण टेनिस क्रिकेट जगतामध्ये खेळण्यासाठी पाहायला भेटेल, यासाठी आगाशी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलंय. यावेळचा बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. पंच दर्शवत असताना व्हाईट बॉल +1 एकूण 2 धावा असतील, आणि या 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 3 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय तो मात्र 2, धावसंख्या धावफलकावरती आहे 3. बिग हिट करायचा होता, चेंडूला खेळायचं होतं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. काय गोलंदाजी मैदानाच्या सुरू आहे. एका बाजूने क्रिकेट ब्रॉकलमध्ये ब्रह्मास्त्र खोलवर टप्प्याचा बॉल, तिथे अगदी चांगला थ्रो असता तर कदापि बॅट्समॅन तंबूच्या अस्त्राला परतला असता, मात्र तसं काही घडत नाही. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल शेष आहेत. रन आहेत 3. 4 बॉल 3 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहत आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. उडवलाय बॉलला, बॉल चाललाय यावेळी सीमारेषा पलीकडे. हा येतो यूज मॅक्सिमम 6 रन. थँक्यू. फुलटस बॉलला कनेक्ट करताना बॉल गेला सरळ सीमारेषा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ना बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये रन आहेत 9. अक्षता 11 हा संघ बॅटिंग करतोय. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक तर कंप्लीट झालंय, नोचा इशारा, यानी की 2 रन या चेंडूवरती पाहायला भेटतील, आणि 2 रनने आता मात्र धावसंख्या ऍड होईल आणि धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 11 रन. डबल फिगर मध्ये रन आहेत 11. अक्षता 11 वर्सेस टकापाडा हा 2 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत आहेत. मॅच क्रमांक 7 मैदानाच्या सुरू आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा चुकी करतोय. 1 रन कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 12 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर पाहायला भेटतात. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर येऊया APL सीझन फर्स्ट. Mama na sanga ya,
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतो दुसरं षटक. ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू येते मिड विकेटमध्ये. तिथे मात्र डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक रन तिथे आपल्याला पाहायला भेटेल आणि एक रनने धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती लगावली जात असताना 13 रन. लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाचा गडी आपण पाहिला तर अजय पवार तंबूच्या अस्त्राला परतल्यानंतर पार्टनरशिप उभारली जात आहे. फुल टच बॉल. नो बॉलचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आला आहे. मात्र नो बॉलवरती इथे विकेट आपल्याला पाहायला भेटतंय खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. आकाश in the mix. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. APL आगाशी प्रीमियर लीग आपण सर्वजण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना अक्षता 11 वर्सेस टकापाडा या दोन संघादरम्यान चालू असलेली ही मॅच 14 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहतायत न्यू बॅट्समॅन सध्या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जय. जयसाठी हा बॉल होता वेगवान. तिथे मात्र ओव्हर थ्रो होतोय आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपानं 2 धावा ऍड होतील आणि धावफलकावरती धावा जर नजर टाकली तर धावसंख्या आहे 16. लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.2 षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आपण पाहतायत. यानंतर होणारा मॅच टिंबीपाडाने अमृता 11. यावेळचा बॉल लॉप केलाय मात्र बॉल जातोय तिथे डिक्लेअर झोन मध्ये जिथे 1 रन आहे आणि 1 रनने आणखीन धावसंख्या ऍड होईल. धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 17 रन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा तुम्ही पाहू शकतायत युट्यूब वरती. हा वेळचा बॉल देखील नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना डिक्लेअर झोन मध्ये आणखीन एक धाव. जवळ 2 धावा ऍड होतात आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 19 रन 19. यावेळचा बॉल आपण पाहू शकतायत बिग हिट करायचा होता त्या चेंडूवरती 1 रन कंप्लीट होतोय. 20 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहू शकतायत अक्षता 11 वर्सेस टकापाडा या दोन संघादरम्यान मॅच सुरू आहे आणि यानंतर टॉस साठी लगेचच टेंबीपाडा आणि अमृता 11 आपण यायचं आहे. उडवलाय समोरच्या दिशेने बॉल. 1 रन कंप्लीट होईल तिथे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र 1च रन आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या धावफलकावरती 21 रन 21. पुढील बॉल. यावेळी बॉलला लॉब केलाय चेंडू. हाय अँड हँडसम. हा येतो चेंडू सरळ सीमारेषा पार. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 रन. मैदानाच्या आतमध्ये ज्या षटकाराची गरज होती तो षटकार येतोय आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. कम ऑन डीजे. थँक्यू. इथून गरज आहे अक्षता 11 संघाला एखादा चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येला प्लस करण्याचा प्रयत्न करेल. एक शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल फुलटच बॉल कन्वर्ट होत नाही. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे झेल ड्रॉप होतोय. 2 रन तर कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याचा कॉल होता मात्र 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 29 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा मॅच मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 7 सुरू आहे सध्या. हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पंच दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल तिथे मात्र काउंट होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 30 रन. एक रन इथे मात्र कंप्लीट होत आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि धावसंख्या 1 ने मात्र जाऊन पोहोचले असताना 31 रन.
2 चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. अजूनही उर्वरित चेंडू शेष आहे 4. धावसंख्या धावफलकावरती 31. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्क्स वरती. यावेळचा बॉल फुल टच बॉलला पाठवलाय. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा येतोय बिग शॉट. 6 रन. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आहे 37. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये जयची बॅट टलपताना इथे शॉटला उडवलाय. चेंडू गोईंग 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 अँड गॉन. मॅक्झिमम. थँक्यू. 43 रन. 2 विकेटच्या नुकसानीनंतर अंतिम शेवटचे 2 चेंडू आहेत. 43 रन. 2 विकेटच्या नुकसानीनंतर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पुढील एकदा पुन्हा एकदा चेंडू. यावेळचा बॉल आपण पाहताय पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल. अतिरिक्त स्वरूपाने धाव बहाल केली जाते. धावसंख्या आहे 44. इथला बॉल, हा बॉल मात्र इथे चांगला चेंडू हाताळला जातोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. जय स्ट्रायकर वरती उडवलाय बॉलला. बॉल चाललाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. चेंडू सरळ 6 धाब्यांसाठी येतोय. APL षटकार. 6 रन. 49 धाबा धावफलकावरती लगावल्यात आणि 50 धाब्यांचा पाठलाग होईल. आपण विजयासाठी पाहणार आहोत. 50 धाबा पण इथून कंप्लीट कराव्या लागतील त्या टकापडा संघाला. हॅलो हॅलो. हॅलो मॅचिक टेस्ट हॉल. विजयासाठी पाठलाग करायचा आहे 50 रनचा. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण टॉस करूयात. मॅच क्रमांक 8. टेंबीपाडा संघाचे कॅप्टन आणि अमृता 11. टेंबीपाडा आणि अमृता 11चे कॅप्टन या. 49 झाल्यात. 50चं टार्गेट. त्रेचाळीस होत्या. षटकाराला 49 झाले. 50. एक चेंडू निर्धाव होता. एक षटकार आल्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा षटकार येतोय. पन्नास रनचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. विजयासाठी आपण पाहता ही आवश्यकता आहे. टकापाडा वर्सेस अक्षता 11 असं चालू असेल मॅच. नेक्स्ट मॅच क्रमांक 8 पाहायला भेटेल. एका बाजूला टेंबीपाडा, दुसऱ्या बाजूला अमृता 11. थोडंसं घाई करा कारण की घड्याळामध्ये बरोबर 4:22 होत आहेत. तर 6 वाजेंचा अवधी आपल्यापर्यंत आहे आणि 1.5 तासामध्ये आपल्याला अजून 5 मॅच खेळवायचे आहेत. 5 मॅच कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज विनंती करतोय, जेवढा उशीर कराल तेवढा वेळ होईल. नाहीतर मग वेळेवरती षटक कमी केले जातील. लीग आहे, लीगमध्ये मग षटक कमी होतात, त्यामुळे मजा येणार नाही. प्लीज विनंती करतोय, थोडंसं घाई करा. सहकार्याची अपेक्षा सर्वांकडून असेल.
पाठलाग होते 50 रनचा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहत आहेत मिस्टर अजय पवार येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल तो हाताळेल. पहिला बॉल अजयचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. लेग स्टंपच्या पंच तेच दर्शवतायत. हा बॉल आहे वाईड बॉल आणि वाईड बॉलने इथे मात्र सुरुवात होत असताना टीमची टोटल धावसंख्या आहे 1. बॉलला उडवला हवेमध्ये बॉल. खूप महत्वाची झेल आहे. अनिल बेनबन्सी येतोय. चांगला झेल टिपलाय. विकेटचा पतन गॉन. सर्वात मोठा झटका विकेट. कमॉन डिझे. थँक्यू. अनिल बेनबन्सीने हा चांगला झेल पकडलाय आणि हा झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहिलं असेल मुख्य स्क्रीनवरती. पाटील नेटवर्क आपण पाहत आहेत. युट्यूब वरती प्रक्षेपित होणार आहे. एक मात्र चॅनल आपण पाहत आहेत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. विकेट किपर थोडासा चुकी करतायत आणि त्या चुकीचं रूपांतर होतं ते डिक्लर मध्ये जाऊन चेंडू मात्र पोहोचतोय. 1 रन येतोय आणि धावफलकावरती जर नजर टाकली तर धावसंख्या धावफलकावरती आहे 2. 50 रनचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करायचं असेल तर इथून मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2 बॉलमध्ये रन आहे 2. 1 विकेटच्या नुकसानीनंतर षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय राऊंड विकेटने. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अनिल आहे तिथे. त्या झोनमध्ये फिल्डिंग करत असताना 1 रन तिथे मात्र कंप्लीट होतोय आणि 1 रनने धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 3 रन. राऊंड विकेटने पुन्हा एकदा अजय पवार. काय गोलंदाजी हाताळलंय. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल अजयला आक्रमक भूमिका त्याच्यानंतर विकेटचं पतन झालं आणि अजयने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये रन आहे 4. 1 विकेट महत्वाचा गडी होता तो सतत तंबूच्या आसराला परतलाय. पुढचा बॉल. हा बॉल लेग स्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. पंच दर्शवतात संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करतात आणि आम्हाला कळवत आहेत. हा बॉल आहे वाईड बॉल. रन आहेत 5. पुन्हा एकदा खराब चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईड बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट होत असताना रन आहेत 6 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. फुलटस बॉल कनेक्ट करताना चेंडू तिथे मात्र चांगला झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन. सेलिब्रेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये. डीजे. थँक्यू. 2 टीमचे कॅप्टन आपण तिथे येऊन थांबा. टेंबीपाडा संघाचे कॅप्टन आणि अमृता 11 आपण या चेंडू नंतर टॉस करणार आहोत. बॉलला उडवलाय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मॅक्झिमम यूज इट. व्हॉट अ शॉट. थँक्यू. रन आहेत 12 रन. 50 रनचं टार्गेट 12 रन. अजूनही विजयासाठी 38ची गरज आहे. टॉस होतो तिथे. अमृता 11 टीमचे कॅप्टन आपण समोर उभं राहा आणि एका बाजूला आपण पाहत आहेत टेंबीपाडा आणि अमृता 11 तिथे समोर घे ना. कॅमेराच्या समोर राहा ना. तिथे आपण टॉस करूयात. एका बाजूला अमृता 11 दुसऱ्या बाजूला टेंबीपाडा. TCCच्या माध्यमातून टेंबीपाडा गावामध्ये देखील आपण भरपूर स्पर्धा पाहत असतात. अनेक दिग्गज खेळाडू त्या गावामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतात. सिद्धेश सध्या मैदानावरती TCCच्या माध्यमातून खेळत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टॉस होतोय तिथे मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. कॅमेरामॅन तिथे आमच्यासह जोडले जातील. मुख्य स्क्रीनवरती टॉस होईल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 38. हा बॉल इथे पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 13 रन. हा बॉल
खराब बॉल आहे. पुन्हा एकदा पंच दर्शवत असताना वाईट बॉलचा सिग्नल इथे येतोय. अतिरिक्त स्वरूपाने धावसंख्या मात्र बहाल केली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना आपण पाहत आहेत 14 रन. टिंबीपाडा संघाने टॉस जिंकला. निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. ओ हो इथे यष्ट्या उद्ध्वस्त क्लीन मोड फर्निचर डिस्ट्रॉय आउट होईल. अनिल बेनबन्सीला मिळतोय हा विकेट. थँक्यू. एक पारितोषिक येतंय मैदानाच्या आतमध्ये. सोनू आलाय आणि सोनूसाठी खास करून पारितोषिक आहे. एक षटकार येतोय तर एक षटकारासाठी खास करून 200 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. गोलंदाज पुन्हा अनिल. अनिलचा बॉल उडवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. 200 रुपये. थँक्यू. सोनू आपल्या खात्यामध्ये 200 जमा झाले असतील. कदाचित गुगल पे केले आहेत आणि गुगल पे आपल्या खात्यामध्ये 200 जमा होत आहेत. आतापर्यंत 200 रुपयाचा मानकरी ठरतोय सोनू. आपण पाहू शकता तिथे 200 रुपयाचा प्राइस त्याच्यासाठी खास करून होतो षटकारासाठी. पुन्हा 200 रुपयाचा पारितोषिक आहे. या बॉलला देखील उडवलाय. हा बॉल देखील चाललाय सरळ सीमा रेषेपलीकडे. 6 रन. यूज इट. कार्ली डोंगरावर येऊन बाई देऊल चमचमतय. कार्ली डोंगरावर येऊन बाई देऊल चमचमतय. देऊल चमचमतय. थँक्यू. हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना की ज्या खेळामध्ये कधी तुम्ही स्वतः बादशाह बनू शकत नाही. नेहमीच हा क्रिकेटचा खेळ कुणाच्याही बाजूने जातो. एका वेळी आपण असं वाटलं की हा खेळ अक्षता 11च्या बाजूने आहे. मात्र मैदानामध्ये ना जोपर्यंत सामना आहे ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये कधीही काही घडेल. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण भविष्यवाणी जरूर करू शकत नाहीत. कधीही काही घडेल ना भूतो ना भविष्य असा हा क्रिकेटचा खेळ सध्या मैदानाच्या आत सुरू आहे. 26 रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. 24 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत अजूनही 9 बॉलमध्ये 24ची गरज. अजून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. ॲड होत आहेत आतापर्यंत ATM जवळपास 400 रुपये इथून ATM मधून खर्च होत आहेत आणि सोनूच्या अकाउंटमध्ये इथून 400 रुपये जमा झाल्यात. APL आगाशी प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये महासंग्राम सुरू आहे. टकापाडा संघ आपण पाहतात. 26 रन. उडवलाय बॉल इथे मात्र जातोय या डिक्लेअर झोन मध्ये जिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतंय आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 27 रन. अजूनही पाहिलं ना तर 23 रनची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. तुमच्याकडे बॉल आहेत 8 बॉलमध्ये 23. पाटील नेटवर्क चॅम्पर संपूर्ण टीम पाहतात. कॅमेरामॅन एका बाजूला गणेश, त्यानंतर टेक्निकल स्कोरर आपण पाहतात मुन्ना जयस्वाल. स्कोररच्या माध्यमातून आपण पाहतात आमचे साथी स्कोरर आहेत रोहन विचारे. यावेळचा बॉल बिगिट करायचा होता. चेंडू बॅटमध्ये कन्वर्ट होत नाही. इथे मात्र आपण पाहत आहेत 1 रन डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा त्या चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावफलकावरती जर नजर टाकली तर धावसंख्या आहे 28. 50 रनचं टार्गेट आहे. अजूनही बनवायचे आहेत 22. डीजेच्या माध्यमातून साई डीजे आपण पाहतात प्रफुल्लजी, त्यानंतर डीजे आया. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुण्याचा गोलंदाज सज्ज. यावेळचा बॉल फिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होत असताना षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये रन आहेत 29 रन. जिंकण्यासाठी अजूनही एका षटकामध्ये 21 रनची गरज आहे. कालच एक सामना मैदानावरती आपण पाहिला असेल. नारंगी प्रीमियर लीग सुरू आहे NPL आणि त्या नारंगी प्रीमियर लीग मध्ये 6 बॉलमध्ये 21ची गरज असताना पहिल्या बॉलवरती कॅच सोडला आणि त्यानंतरच्या 3 बॉलवरती 3 षटकार मारून तो सामना जिंकवताना आपण पाहिलाय. 6 बॉलमध्ये 34ची गरज असताना जुन्नर प्रीमियर लीग अहमदनगर येथील सर्वात मोठी स्पर्धा जुन्नर प्रीमियर लीग, त्या जुन्नर प्रीमियर लीग मध्ये 6 बॉलमध्ये 34 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. 6 बॉलमध्ये 34 कशा चेस झाल्या तर 5 बॉलमध्ये 5 षटकार आणि 1 चौकार तो सामना फिनिश करताना पाहिलाय. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे 6 बॉलमध्ये 21
पाहतायत मैदानाच्या आतमध्ये सोनू, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 बिग हिट आल्यात. सोनू स्ट्रायकर वरती गोलंदाज सज्ज होतोय. उडवला बॉलला, बॉल सरळ आउट ऑफ द पार्क. आणखीन 200 रुपयाचे मानकरी ठरतात सोनू. कमॉन डीजे. थँक्यू सोनू. आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये 600 रुपये जमा झाल्यात. कारण की जे पारितोषिक आपल्यासाठी लावलं गेलंय, खास करून ते पारितोषिक आतापर्यंत पटकावताना आशिषजी बेनबनसे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. आणि आशिषजी आज खुश आहेत कारण की सोनूची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धुव्वाधार सुरू आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आशिषजी बेनबनसे यांच्या माध्यमातून आतापर्यंत 200 म्हणजे जवळजवळ 600 रुपये आपल्या अकाउंटवरती जमा झाल्यात. 35 रन मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. जिंकण्यासाठी 15 रनची गरज. आगाशी प्रीमियर लीग APL घमासान सुरू आहे क्रिकेटचा. मैदानाच्या आतमध्ये कधीही काही घडेल. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने परिवर्तन होताना पाहतात. मैदानामध्ये परिवर्तन घडत आहे. इथे बॉल आपण पाहतायत, बॉल पायाला स्पर्श करतोय, तिथून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा खेळ शेष आहे. 4 बॉलमध्ये 15ची गरज. मॅच रोमांचक आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच सातत्याने एक गोष्ट आपण पाहतात ना, 4 बॉलमध्ये 15ची गरज आहे. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. मैदानाच्या आतमध्ये 1 रन येते. मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतील. 3 बॉलचा खेळ शेष आणि 3 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत 14 रन. तीन बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची गरज. टकापाडा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. हे 2 संघ असे आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हवेमध्ये बॉल आणि तिथे मात्र आपण पाहतायत काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये 13. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 2 षटकार आले तरी देखील काही फरक पडणार नाही. मात्र एखादा वाईट चेंडू, एखादा नो चेंडू येतो ना, तर कदापि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आगमन होऊ शकतंय. 2 बॉलमध्ये 13ची गरज. अक्षता 11 वर्सेस टकापाडा. कंपल्सरी चेसिंग आहे. सोनू मैदानाच्या आतमध्ये 5वा बॉल फेस करेल. इथे मात्र क्लीन बोर्ड. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. थँक्यू. वेलकम बॅक सरचं स्वागत. 1 बॉल आहे आणि 1 बॉलमध्ये आता समीकरण पहा, थोडंसं उंचावर, थोडंसं लांबलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे गरज होती मॅचला जिंकण्यासाठी. आणि या बॉलला उडवला. शेवटच्या बॉलवरती चेंडू आउट ऑफ द पार्क. काय तोय APL षटकार. 6 रन. यूज इट मॅक्सिमम. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण वळूया. टेंबीपाडा आणि अमृता 11. टेंबीपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि अमृता 11 संघ आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो खेळाडू आहे जय ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जय, आपण या जय ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना 26 धावेंचं अभूतपूर्व कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आणि जयला आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने इथे सन्मानित करूयात. मी विनंती करतोय अनिलजी बेनबन्सी, आपण इथे जयला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करूयात. टेंबीपाडा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलंय. अमृता 11 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल.
अनिलजी बेनबन्सी यांच्या शुभ हस्ते आपण जयला इथे मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार देतोय. मुख्य स्क्रीनवरती सध्या आपण हे चित्र पाहू शकतायत. जय, कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. पुढील वाटचालीसाठी खूप सारा शुभेच्छा असतील. आतापर्यंत अनिलजीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की 3 मॅचमधून 3 सामने त्यांनी विजयाचं संपादन केलंय. हे एक सामना जर इथून जिंकतायत तर डायरेक्ट क्वालिफाय म्हणजे जवळजवळ फायनलमध्ये स्थान त्यांचं कायम होईल आणि मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. मॅच क्रमांक 8 अमृता 11 वर्सेस टेंबीपाडा या 2 संघादरम्यान सामन्याला सुरुवात होईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजे ऑपरेटर रेडी आहेत. डीजे नंतर आपण येतोय APL पहिलं वर्ष. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे, हो लड़की हो लड़की ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करा. प्लीज घाई करा विनंती करतोय, कारण की अजूनही आपल्यापर्यंत जवळपास 5 मॅच आहेत. 5 सामने अजूनही होतील, त्यामुळे घाई करा. आणि घड्याळामध्ये हा सामना 2 षटकांचा असेल. पंच यानंतरचे सर्व सामने 2 षटकांचे असणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्या. यानंतरील सर्व संघ 2 षटकांच्या आयोजकांच्या माध्यमातून विनंती येते, कारण की अजूनही आपल्याला भरपूर सामने आहेत. पाटील नेटवर्क या यूट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित लाईव्ह पाहत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गणेश आपल्याला पाहायला भेटत आहेत. टेक्निकल स्कोररच्या माध्यमातून मुना जयस्वाल, आमचे साथी स्कोरर सकाळच्या सत्रापासून आमच्या साथ उपस्थित आहेत. रोहन विचारे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डीजे प्रफुल्ल, त्यानंतर डीजे आया, साई डीजेच्या माध्यमातून आपल्या देखील सहर्ष स्वागत. नेहमी ज्या वेळी या अर्नाळा परिसरामध्ये या विरारमध्ये स्पर्धा असतात ना, त्यावेळी साई डीजे आमच्या साथ जोडलेला असतो. आपल्या देखील सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होईल. आपण जातोय मॅचकडे. यापुढील सर्व सामने 2 षटकांचे असणार आहेत. याची देखील सर्व संघाने नोंद घ्या. सामन्याला सुरुवात होतोय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्स वरती येतोय मिस्टर अंकित. पहिला बॉल, जबाबदारी दिली अंकित वरती. पहिला बॉल पेस करत असताना पहिला बॉल, तिथे मात्र विकेटचं पतन. गॉन खेळाडू बाद. पहिल्या बॉल वरती बिग ब्लो. लैला मैं लैला, ऐसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. लैला मैं लैला, ऐसी हूँ लैला, हर कोई Thank you. चाहे मुझसे. आमचे 2 कॅमेरामॅन आहेत. एका बाजूला अक्षय देखील आहे. अक्षय आपलं देखील स्वागत. एका बाजूला आहे अक्षय आहे, एका बाजूला गणेश आहे. सध्या जॉईंट काम करतात. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचच्या दिशेने वळतो जिथे आपण सामना पाहत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त झालाय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना इथे मात्र अमृता 11 संघाला हा बिग विकेट म्हणता येईल. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकतायत. एका बाजूला भावेश, दुसऱ्या बाजूला सूरज. भावेश आणि सूरज जोडी यावेळी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सिद्धू, तिथे मिसफील्ड होतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. APL चौकार. 4 रन. थँक्यू. मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक चूक खूप महत्वाची असतं आणि क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची असते. यावेळचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतात खाली राहतोय. बॅट्समॅन तिथे बीट होत असताना निर्धाव बॉल, डॉट बॉल. उडवला बॉलला. बॉल समोरच्या दिशेने. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. हा येतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. यूज इट मॅक्झिमम. शगनानी
थँक्यू. 2 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या धावपलकावरती 10 रन. APL आगाशी प्रीमियर लीग पहिलंच वर्ष आणि पहिलंच वर्ष दिमागदार आयोजन. काय आयोजन आहे इथे. मात्र बॉल आपण पाहत आहेत खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय 1 रन तिथे कंप्लीट होत असताना आणि रन आहेत 11 रन. आगाशी क्रिकेट क्लब आयोजित मान्य श्री वरुण अमृत पुरंदरे यांच्या सौजन्याने आपण आगाशी प्रीमियर लीग खास करून पाहत आहेत. सर्वांचा अगदी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे मात्र षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावपलकावरती धावा आपण पाहिला तर 12 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर पाहायला भेटतात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि वळतोय डीजे साई डीजे कडे. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस साईदाम वाडी आणि टक्कापाडा दोन टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण येऊन थांबा. ब्रॉकल मधून चेंडूला खोदून काढलाय. चेंडू तिथे मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडं आणि आणखीन एक चौकार येत असताना 4 रन. थँक्यू. धावपलकावरती धावा आहेत 16 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर गोलंदाजी मार्क्सवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना विनीतचा हा बॉल पडल्यानंतर आपण पाहत आहेत 1 रन तिथे कंप्लीट होते आणि एका रनने धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिली तर धावपलकावरती लगावली जात असताना 17 रन 17. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 रन आपल्याला पाहायला भेटतात. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. यावेळीचा बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या खूपच बाहेर निघतोय. पंच तेच दर्शवतात हा बॉल आहे वाईड बॉल आणि वाईड बॉलने धावसंख्या आपण पाहिली तर अतिरिक्त स्वरूपाने फेकली जाते 18 रन. वाईड बॉलचा इथे सिग्नल पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली असताना 19 रन 19. पुन्हा एकदा खरा बॉल. आणखीन एक धाव प्लस होईल. वाईट +1 एकूण 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले असताना 21 21 रन आपल्याला पाहायला भेटतात. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय तो मात्र 2 आणि धावसंख्या आहेत अमृता 11 संघाच्या 21 रन. अंतिम शेवटचे 4 बॉल अजूनही शेष आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना यावेळी हा बॉल आपण पाहत आहेत पडल्यानंतर तिथे पंच इशारा पोहोचवत असताना स्क्वेअर चेंडूचा मारा अक्षरशः थोडासा बाहेर मारा करताय. तिथे विनीत आपल्या नियंत्रणावरती त्याला मात्र जबाबदारी ठेवून गोलंदाजी करावी लागेल. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. उडवलाय बॉलला. बॉल चाललाय सरळ सीमा लेशेपलीकडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक 6 रन. थँक्यू. 28 रन 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय 1 विकेटच्या नुकसानीनंतर अमृता 11. आणखीन एक बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून दमदार स्ट्रोक 6 रन. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती लगावली जात असताना आपण पाहू शकतायत 34 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. फटका चांगला आहे. चेंडू मात्र सिद्धूच्या हातामध्ये येतोय. फेक करतोय. 1 रन तिथे पाहायला भेटते. दुसऱ्या धाबेचा कॉल झालाय आणि बॅट्समॅन तंबूच्या आसऱ्याला परतेल. धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. धावपलकावरती रन आहेत 35 रन 2 विकेट. तुझे मनाने काय करताय थँक्यू. 35 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही येणं बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. इथे बॉल खराब बॉल आहे. पंच दर्शवत असताना वाईड बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा काउंट होतोय आणि धावसंख्या धावपलकावरती लगावली जात असताना 36. महागडं षटक ठरलं आतापर्यंत 36 रन. विनीत महागडा ठरतोय गोलंदाजी मार्क्सवरती. बॉलला उडवलाय. बॉल तिथे
मात्र पंचांचा सिग्नल येईल, चेंडू सीमारेषा पलीकडे, आणखीन एक दमदार स्ट्रोक, 6 रन आणि 42 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि विजयासाठी 43 रनची गरज आहे. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. टॉसच्या दिशेने आपण आधी वळूया. एका बाजूला कॅप्टन असतील साईदामवाडी आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन असतील टकापाडा टीमचे. मी विनंती करतो दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेचच टॉस करून घेऊयात. एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर सरळ येतोय पुन्हा एकदा आगाशी प्रीमियर लीग, जिथे सुरू आहे क्रिकेटचा महासंग्राम. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. मंदाबाई शिकलेली नव्हती का? थँक्यू. चला मॅचला सुरुवात होईल. आपण पाहू शकतायत नेक्स्ट मॅच टकापाडा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. साईदामवाडी वर्सेस टकापाडा यानंतरचा मॅच आपल्याला पाहायला भेटेल. मॅच क्रमांक 9 आणि त्याच्यानंतर मॅच क्रमांक 10 असेल आणि ते त्यानंतर आपण पाहत आहेत अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. टेंबीपाडा संघाला विजयासाठी 43 रनचं लक्ष आहे आणि मॅचला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. 43 रनचा पाठलाग करायचा असेल तर सिद्धूची बॅट मैदानाच्या आतमध्ये आज तलपणं खूप गरजेचं आहे. सिद्धूकडे जबाबदारी आहे. जबाबदारीचं भान ठेवून त्याला बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला अंकित आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धू आहे. ही जोडी अशी आहे, ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर कदापि मॅचला फिनिश करू शकतायत. 43 रनच्या पाठलागाला सुरुवात होत आहे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल उडवलाय समोरच्या दिशेने आणि पहिल्या बॉलला तिथे मात्र झेल ड्रॉप. कॅच होती, झेल घेणं खूप गरजेचं होतं. झेल ड्रॉप होते, एकही धाव नाही. सिद्धेश आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 11 बॉलमध्ये 43 ची गरज आहे. अकरा बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता 43 ची गरज या मॅचला. चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल का? दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. ब्रॉकल मध्ये ब्रह्मास्त्र खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू मात्र एक धाव या चेंडूवरती येतोय. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 रनची गरज. साईदामवाडी आणि टकापाडा यानंतर होणारा मॅचचा शेवटचा सामना अक्षता 11 आणि अमृता 11 या दोन संघ दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. यावेळचा बॉलला लॉप केला, चेंडू मात्र सरळ स्टँड अँड डिलिव्हर. हा येतोय APL सिक्सर सारन. सहा रन धावसंख्या ऍड होईल. धावफलकावरती धावा आहेत 7 रन. इथे मात्र मोठे पेटके खेळणं खूप गरजेचं आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील होतोय तो मात्र 3. वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून +1. एकूण 2 धावा ऍड होतील आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा आपल्याला पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये कधीही काही घडेल. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, यामध्ये परिवर्तन कधीही घडेल. प्रयत्न करा, शेवटपर्यंत लढायला हवं. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागेल. रन आहेत 9 रन.
यावेळचा बॉल आपण पाहत आहेत. इथे मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट बॉलचा. आणखीन एक धाव ऍड होईल आणि धावफलकावरती धावा आहे 10 रन. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलमध्ये रन आहे 10 रन. जिंकण्यासाठी 43 रनचं लक्ष्य आहे. अजूनही विचार केला तर 33 रनची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 रन तिथे मात्र कंप्लीट होतोय. दुसऱ्या रनचा कॉल आहे वेगाने आणि दुसरी रन देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. 2 रन येत आहेत आणि या 2 रनने धावसंख्या आपण पाहिली तर लगावली जात असताना 12 रन. 43 रनचं लक्ष्य आहे, 12 धावा. विजयासाठी 8 बॉल मध्ये 31. उडवलाय बॉलला, बॉल चाललाय सरळ निघून जातोय आगाशी गावामध्ये. हा येतोय षटकार, 6 रन. थँक्यू. रन आहेत आतापर्यंत 18. बॅट्समॅन आहे मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश, इज ऑन फायर. उडवलाय बॉलला, बॉल जातोय 1 धावेसाठी. षटक संपलाय. 19 रन धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आता विजयासाठी 6 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. 6 बॉल मध्ये 4 षटकार इथे मात्र मारावे लागतील. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर येऊया जिथे डीजे ऑपरेटर रेडी आहेत. कम ऑन डीजे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 24. क्यू. धावफलकावरती धावा आहेत 19 रन. 43 रनचा पाठलाग सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 24 रनची गरज. टेंबीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतंय. स्वतःमध्ये मी पण असायला हवा. मी करू शकतोय. माझ्यामध्ये श्रमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, ती आज मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. सिद्धेश, जबाबदारी आहे आणि ज्यावेळी तुम्ही जबाबदारी घ्याल ना त्यावेळी तुमच्यासमोर कुठलीही गोष्ट अशी नाही की ती तुम्ही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे जबाबदारी घेऊन बॅटिंग करायला हवी. पहिला बॉल, बॉल पडल्यानंतर चेंडू इथे आपण पाहत आहेत वाईड बॉल. सामना अजूनही रोमांचक आहे. 6 बॉल मध्ये आता 23 ची गरज. क्रिकेट आहे, या खेळामध्ये मी म्हणतोय ना परिवर्तन होतं. परिवर्तन भरपूर वेळा आम्ही होताना पाहिलंय. 6 बॉल मध्ये 23. उडवलाय बॉलला, बॉल चाललाय सलग सीमारेषा पलीकडे. सिद्धेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार, 6 रन. थँक्यू. 26 रन धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 43 रनचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाठलाग होतोय. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. वॉट शॉट, काय फटका आहे. 6 रन. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. मी म्हणतोय ना क्रिकेटचा खेळ आहे ना, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कधी स्वतः भविष्यवाणी देखील करू शकत नाही कुठला संघ जिंकेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ मॅच. 4 बॉल मध्ये 11 ची गरज. 4 बॉल मध्ये 11 ची गरज. चला घाई करा प्लीज, घाई करा प्लीज. 4 बॉल मध्ये 11. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी मैदानाच्या आतमध्ये इतिहासच घडला पाहिजे. 4 बॉल मध्ये 11 ची गरज. उडवलाय बॉलला, बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. येतोय षटकार, 6 रन. थँक्यू. सनी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे षटकारासाठी.
क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतील आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या कष्ट करतोय. 3 बॉलमध्ये 5ची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. सिद्धेचे 3 षटकार. मी म्हणतोय ना, हा क्रिकेटचा खेळ आम्ही नेहमीच सातत्याने पाहिलाय जिथे परिवर्तन होतंय. उडवलाय बॉलला, बॉल चाललाय बाहेर आणि हा मॅचला जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टेंबीपाडा. सिद्धेशने 4 बॉलमध्ये 4 बॅक टू बॅक षटकार. व्हॉट अ मॅच. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. चला, मॅन ऑफ द मॅच सिद्धेश मॅन ऑफ द मॅच आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय अजय पवार आपणास विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच देऊया. सिद्धेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिलजी बेनबनसे आहेत. विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. आदरणीय मुकेशजी मांगेला आपणास विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य मुकेशजी मांगेला आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आपण घोषित करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच ठरतो या मॅचचा हिरो जो आहे, ज्याच्या बॅट मधून आले तब्बल 6 षटकार आणि तो हिरो आहे टेंबीपाडा गावचा सुपुत्र. आपण पाहतात मिस्टर सिद्धेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड सिद्धेश अँड कॉंग्रॅच्युलेशन. आदरणीय मुकेशजी मांगेला आपणास विनंती करतोय. नितीनजी वैतिक यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय सिद्धेशचा इथे गुणगौरव समारंभ होतोय. सिद्धेश वेल प्लेट आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने वळतो जिथे महत्वाचा सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहतायत टकापाडा संघ आहे, दुसऱ्या बाजूला साईदामवाडी आहे. टकापाडा संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेतलंय. बॅटिंगसाठी साईदामवाडी आपल्याला पाहायला भेटेल. एक ब्रेक घेऊया. डीजे ऑपरेटर रेडी आहेत आणि लगेच चला फिल्डिंग लावा आणि बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. टेंबीपाडा टीम प्लीज विनंती करतो तिथून थोडंसं बाजूला वा. सिद्धेश प्लीज. चला प्लीज मॅचला सुरुवात करूयात. सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय. पहिला चेंडू, पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. चला सुरू करा सामना. पंच मॅच चालू राहू द्या. पहिला बॉल उडवलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. हाय तो षटकार. यूज इट. थँक्यू. षटकार येतोय. 6 धावा येत आहेत आणि 6 धावेने धावसंख्या आपण पाहतायत 6 रन. उडवला बॉलला. आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. हा येतो. यूज इट मॅक्झिमम. थँक्यू. 2 बॉलमध्ये 12 रन. आतापर्यंत 2 षटकार आल्यात. मागची बॅटिंग सिद्धेश सारखी होत आहे. आणखीन एक फटका येतोय. चेंडू हॅट्रिक कंप्लीट होईल षटकाराची आणि तिथे षटकाराची हॅट्रिक कंप्लीट होते. बॅक टू बॅक 3रा षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. नितीनजी वैद्य यांच्या माध्यमातून या खेळाडूसाठी 50 रुपयाचा पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालाय. आपल्या देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. पुण्याचा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळचा बॉल बॅक टू बॅक 4था षटकार. यूज इट. डोंगरावर येऊन बाई देऊ
खाली डोंगरावर येऊन बाई देऊल चमचमतय देऊल चमचमतय थँक्यू. आतापर्यंत 4 षटकार. ओ हो हो. षटकार क्रमांक 5. इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडेल का? षटकार क्रमांक 5 येतोय डीजे. थँक्यू डीजे. षटकार क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. षटकार क्रमांक 6 युवराज सिंग, कायरन पोलाट त्या यादीमध्ये कदाचित हा खेळाडू येईल का? फुलटस बॉल. इथे मात्र चेंडू जातोय तिथे पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत. पंच सिग्नल. चौकार येतोय आणि षटक संपलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले असताना 34 रन. पहिल्या षटकामध्ये तब्बल 34 धावा येत आहेत. यावेळचा बॉल आपण पाहत आहे. तिथे मात्र चांगला चेंडू मुकेशजी यांच्या माध्यमातून सोहेलसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आमच्यापर्यंत आलाय. त्यांचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 35 रन. साईदामवाडी संघ आपण पाहतात बॅटिंग करतोय. उडवला बॉलला. षटकार क्रमांक 6 येतोय. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. वॉड बॅटिंग. एक्केचाळीस रन 41. आतापर्यंत षटकार क्रमांक 6 एक चौकार आपण पाहतायत सोहेलच्या बॅटमधून. सोहेल सध्या मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी करतोय. हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त स्वरूपाने धाव बहाल केली गेली आहे आणि धावसंख्या 2 ने आता मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना 43 रन 43. चांगला बॉल. तितका चांगला फटका पाहायला भेटतोय. फक्त एक धाव सोहेलकडे स्ट्राईक देण्याचा इथे मात्र प्रयत्न होतोय. धावसंख्या आहे 44 रन. नेक्स्ट मॅच अक्षता 11 आणि अमृता 11. अक्षता 11चे कॅप्टन आणि अमृता 11चे कॅप्टन. आपण या लगेचच टॉस होईल आणि अंतिम सामना आपल्याला हा 2 संघादरम्यान पाहायला भेटेल. त्यानंतर आपण ग्रँड फिनाले मेगा फायनलच्या दिशेने जाणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 45. 4 बॉल अजूनही 2 चेंडू खेळ शेष आहे. फुलटस बॉल. इथे मात्र मिस करतोय खेळाडू. फुलटस बॉल होता. इथे मात्र चेंडूला कन्वर्ट करायला हवा होतो. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ना बाकी आहे आणि रन आहे 45. आबिद स्ट्राईक वरती. राहुल स्ट्राईक वरती आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे हाताळला जाईल. यावेळचा बॉल शेवटचा बॉल आपण पाहू शकतायत. 1 रन तिथे मात्र कंप्लीट होते आणि 1 रनने आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 46-47 रनची गरज आहे. आपण टॉसच्या दिशेने वळतोय. अक्षता 11 आणि अमृता 11 आजच्या दिवसातील शेवटचा सामना. त्याचा टॉस देखील तिथे केला जाईल. थँक्यू. 47 रनची गरज. 47चा टार्गेट ठेवला गेलाय. नेक्स्ट मॅच अक्षता 11 आणि अमृता 11. मैदानाच्या आतमध्ये टार्गेट आहे 47चा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि या 47 रनचा पाठलाग करत असताना
चला मॅचच्या दिशेने वळतो 47 रनचा पाठलाग होतोय. पहिला बॉल समोरच्या दिशेने चेंडू आणि तिथे मात्र विकेट गॉन. फलंदाज बाद. पहिला धक्का. थँक्यू. अक्षता 11 आणि अमृता 11चे आपण पाहतात मालक आदरणीय सन्मान्य राजेशजी घायवड साहेबांचं आगमन झालंय. सर आपलं मनापासून स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतात ते ऑनर आहेत या दोन संघाचे. एका बाजूला अक्षता आणि अमृता, म्हणजे ह्यानंतरचा मॅच आहे ना तो बिग मॅच आहे. दोनही संघ जर पाहिलं तर याच ठिकाणातील दोन्ही नामवंत संघ आहेत, अक्षता 11 आणि अमृता 11. इथे मात्र बॉल फटका चांगला आहे. चेंडू मात्र पंचांचा इशारा येतो, चेंडू नो चेंडू आणि त्यावरती हा षटकार. 6 रन. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 7 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय, नो बॉल. आणखीन एक खराब बॉल, चेंडू सीमा पलीकडे. षटकार. 6 रन. 6+1 एकूण 7. 7 आणि 7 जर विचार केला तर रन आहेत 14 रन. 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपण धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. टक्कापाडा वर्सेस साईदामवाडी या दोन संघादरम्यान चालू असलेला मॅच होऊ शकतायत. या मॅच मध्ये 47 धावा होऊ शकतात. मागच्या मॅच मध्ये आपण धुव्वाधार बॅटिंग पाहिली टेंबीपाडा संघाच्या माध्यमातून. सिद्धेशची या मॅच मध्ये देखील तेच घडतंय का काय? गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गवरती. राऊंड विकेटने पुन्हा सुरुवात करत असताना इथे मात्र विकेटचं पतन. पर्निचो डिस्ट्रॉय. बॅट्समॅन क्लीन बोर्डच्या सहाय्याने आउट होतोय. विकेटचं पतन. काढो आउट. थँक्यू. खूप चुरस आपण पॉइंट्स टेबलमध्ये देखील पाहत आहेत. पॉइंट्स टेबल देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. यावेळचा बॉल 1 रन डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 15 आणि एक पॉइंट्स टेबल मध्ये खास करून आपण नजर टाकणार आहोत. पॉइंट्स टेबल काय सांगतंय ते देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. यावेळचा बॉल चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय. यूज इट. 6 रन. थँक्यू. या मॅच मध्ये जर टक्कापाडा संघ जिंकतोय तर तो संघ अंतिम 200 दरवाजे ठोठावेल, म्हणजे अंतिम फेरीमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरेल. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आणि खेळाडू आउट होतोय. आणखीन एक धक्का लागतोय. विकेट क्रमांक 3 गॉन. पॉइंट्स टेबल कडे आपण नजर टाकतोय. पॉइंट्स टेबल मध्ये आपल्याला असा सामना पाहायला भेटतोय साईदामवाडी आणि टक्कापाडा. यामध्ये जर कदाचित टक्कापाडा संघ जिंकतोय तर तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि कदाचित हा सामना हरतोय तर साईदामवाडी, त्यानंतर टेंबीपाडा आणि होणारा सामना अमृता 11 आणि अक्षता, त्यामध्ये कदाचित अमृता 11 संघ जिंकतोय ना तर त्या 3 संघामध्ये रेस वाढणार आहे. त्या 3 संघामध्ये बॅटल वाढेल, कारण की तीनही संघ 2-2 सामने जिंकतील आणि त्या 3 सामन्यादरम्यान आपण महत्त्वाचे सामना पाहणार आहोत. यावेळचा बॉल चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 1 रन प्राप्त होताना पाहायला भेटतंय. ट्वेंटी 23 रन. 47चं लक्ष आहे. टॉस होतोय मैदानाच्या बाहेर. आपण टॉस देखील करतोय.
इथे मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. रन आउटची संधी, खेळाडू बाद, आणखीन एक विकेटचं पतन. आज साऱ्यांनी नाचायचं हाय, आपल्या धर्माबाईचा लगीन हाय. आज साऱ्यांनी नाचायचं हाय. तेवीस रन धावफलकावरती लगावले आहेत. तर 24 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. इथे मात्र आपण बॉल पाहतायत, तर चेंडू मात्र जातोय. पंचांचा वाईटचा सिग्नल येतो. धावसंख्या 24, 23 रनची गरज आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव. 25 रन, 25 टार्गेट आहे. 47, 25 रन धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 22 रनची. येणारे बॉल आहेत 6 बॉलमध्ये 22. कदाचित टक्कापाडा हा संघ जिंकतोय ना, तर इथून टेंबीपाडा संघाचा प्रवास इथे थांबेल. त्यानंतर दुसऱ्या बाजूला विचार केला तर अमृता 11 हा संघ आहे, त्यांचा प्रवास इथे थांबेल. आणि त्यानंतर आपण विचार केला तर रन आहेत आतापर्यंत 26. यावेळचा बॉल आपण पाहता ड्राईव्ह केलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली होत आहे. एकच रन. आणि टाळ्यांचा आवाज खास करून कोण करतायत तर समर्थक टेंबीपाडा, कारण की ह्या मॅच मध्ये कदाचित हा सामना इथे पराभूत होतो टक्कापाडा, तर अजून चुरस वाढणार आहे. अजून चुरस वाढेल. इथे धावचीची संधी आहे. खेळाडू बाद होतोय. विकेटचं बदल, खेळाडू बाद, आणखीन एक धक्का. आता गरज आहे 3 बॉल मध्ये 20. इथे बॉल उडवलाय. बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू मात्र जातोय. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खेळाडू सुखरूप पोहोचतोय. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 18. 2 बॉल मध्ये 18. इथे बॉल आपण पाहतात. 9 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती धाबा आपण पाहिला तर लगावला जात असताना 30 रन. आणि या मॅचला जिंकलाय आपण पाहतायत. अजूनही एक 9 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या आहे 31 रन. 47 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 16 रनची गरज आहे. येणारे बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता बनवायचे आहेत 16. खेळाडू तिथे बाद आहे. काय डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे मात्र खेळाडू सुखरूप आहे. 2 बॉल मध्ये आता गरज आपण पाहता जिंकण्यासाठी. अजूनही 16 रनची गरज आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक अगदी त्यांच्या हातामधून झेल ड्रॉप झालाय. आता शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल. एक लास्ट डिलिव्हरी, फक्त औपचारिकता बाकी.
या बॉलला पाठवलाय, चेंडू सरळ जातोय आणि या मॅचला जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन साईदामवाडी आणि हार्ड लक बाय टक्कापाडा. थँक्यू. पॉइंट्स टेबलमध्ये जर आपण विचार केला ना तर आतापर्यंत अक्षता 11 3 सामने जिंकल्यात. सर्वात वरती अक्षता 11 आहे. त्याच्यात थोडासा खाली जर विचार केला तर टिंबीपाडा आहे, 2 मॅच ते पण जिंकल्यात. टक्कापाडाचा विचार केला तर टक्कापाडा देखील 2 मॅच जिंकलाय. आता होणारा सामना जो आहे ना त्या सामन्यामध्ये कदाचित अमृता 11 जिंकतोय ना तर अमृता 11 देखील त्या रेसमध्ये येईल. म्हणजे जवळजवळ 3 संघ राहतील. ते 3 संघ या फिनालेमध्ये सेमीफायनलमध्ये आपल्याला झुंजताना पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर मात्र फायनल होताना पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष टाकूया. APL आहे, आगाशी प्रीमियर लीग. मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगतोय. अक्षता 11 वर्सेस अमृता 11. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपला राहिला आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सोहिल आपण या आणि हा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो आपण इथे स्वीकारा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर सोहिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण पाहू शकता सोहिलला मॅन ऑफ द मॅचचा मुख्य स्क्रीनवरती सध्या सोहिलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने त्याला तिथे घोषित केलं जातोय. सोहिल, कॉंग्रॅच्युलेशन अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ही मॅच 1 षटकांची आहे. थँक्यू. 1 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूला आपण पाहत आहेत अनिलजी बेनबन्सी तर दुसऱ्या बाजूला बॅट्समॅन आपण पाहत आहेत मेलविन. किती वाजले? 5:20. एका षटकाचा सामना पण पाहतात. सामन्याला सुरुवात होते. चला घाई करा. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला बॉल आपण पाहतात निर्धाव येत आहेत. षटकातील दुसरा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. अनिल तिथे थोडासा कमी पडतोय. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये रंगताना. हा सामना जर कदाचित अक्षता 11 अमृता 11 जर जिंकतो ना तर अजून रोमांचक वाढणार आहे. या बॉलला पाठवलाय अनिल बेनबन्सीच्या बॅट मधून येतोय हा बिग 6 सारन. सहा येतात षटकाराने. आता मात्र धावसंख्येमध्ये परिवर्तन. आणखीन एक बिग शॉट अनिल बेनबन्सी नावाचा ब्रँडेड शॉट सारन. थँक्यू. 2 बॉल आतापर्यंत 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12. अनिल बेनबन्सी काय आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय.
इथे बॉलला उडवण्याचा प्रयत्न एक तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या मैदानामध्ये 2 कंप्लीट होत आहेत, 2 कंप्लीट होत आहेत. 14 वरती धावसंख्या आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती इथून अक्षता 11चा संघ विचार करतोय एखादा बिग शॉट, एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आणखीन पकड निर्माण करेल. एक शेवटचा बॉल आहे. 14 रन उडवलाय बॉलला, बॉल चाललाय. अनिल बेनबन्सी नावाचा आणखीन एक कडक शॉट, चेंडू सीमा पलीकडे, षटकार 6 रन. DJ Vaibhav in the mix.